मी सध्या उभी आहे दादर येथील रानडे रोड परिसरामध्ये असलेल्या इंदुरी चॅट या दुकानाच्या बाहेर। हे दुकानाचं नाव जरी इंदुरी चॅट असलं तरी या ठिकाणी हे दुकान जे आहे ते मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे आहे आणि याच ठिकाणी उद्घाटनाला राज ठाकरे देखील येऊन गेले होते आणि एकूणच सध्या हे दुकान सध्या वादाचा मुद्दा ठरलंय, कारण याच दुकानाच्या निमित्तानं भाजपने मनसेवर टीका केलेली आहे। आपल्यासोबत संदीप देशपांडे स्वतः आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। संदीपजी, इंदुरी चॅट दुकान आपलं आहे तरी देखील भाजपने आज तुमच्यावर टीका केलेली बघायला मिळाली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की परप्रांतीय आणि मराठीच्या मुद्द्यावर ज्या प्रमाणामध्ये तुम्ही बोलता आणि इंदुरी चॅटचं दुकान या ठिकाणी उघडता, परप्रांतीय या ठिकाणी नोकरीवर ठेवता, काय सांगाल? माझ्या पाठी जो फोटो आहे तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा फोटो आहे। आता अहिल्याबाई होळकर मराठी होत्या का परप्रांतीय होत्या या भाजपच्या ट्रोल सेनेने मला सांगावं एकदा। मुळात यांना इतिहास माहीत नाही। 1724 साली मल्हारराव होळकरांना पहिल्या बाजीराव पेशव्यांनी इंदोरला पाठवलं आणि त्याच साली शिंदेंना ग्वाल्हेरला पाठवलं। त्यावेळेला ज्यावेळेला बाजीराव पेशव्यांनी दिल्ली काबीज केली त्यावेळेला दिल्ली आणि त्यांच्यामध्ये जो तह झाला त्या तहामध्ये असं ठरलं की मराठ्यांनी दिल्लीचं संरक्षण करायचं आणि त्या बदल्यात 1/4 कर हा मराठ्यांनी वसूल करायचा। दिल्लीचं संरक्षण करायला दिल्लीच्या आजूबाजूला मिलिटरी कॅम्प्स असणं गरजेचं होतं, म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव होळकर आणि शिंदे यांना ग्वाल्हेर आणि इंदोर इथे पाठवलं आणि तिथे मिलिटरी कॅम्प तयार झाले। मराठा सैन्य तिथे स्थायिक झालं। आपल्या इथले बरेचसे आचार्य ते सैन्यासाठी जेवण बनवायला तिकडे गेले। त्या मराठी आचार्यांनी तयार केलेलं हे इंदुरी क्युझिन आहे। हा जर इतिहास ज्यांना माहीत नाहीये ते रेम डोकेच म्हणायचे। पण दुसरी गोष्ट, इथे मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये इडली मिळते ना, मग इडली काय तुमचा मराठी पदार्थ आहे का? तो आहे कर्नाटक साऊथ मधला पदार्थ। बरं, भैया लोक येऊन इथे वडापाव विकतात, ते चालतं तुम्हाला? त्यामुळे ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांना त्यांच्या बुद्धीचं दारिद्र्य मला असं वाटतं ह्या ट्रोलिंगवरनं दिसतंय। पण मग खाण्यावरून अशा संदर्भातलं ट्रोलिंग केलं, जसं तुम्ही म्हणालात की इडली हा मराठी पदार्थ नाही तरी देखील या ठिकाणी मिळतो, वडापाव हा मराठी पदार्थ आहे पण ते परप्रांतीय विकताना बघायला मिळतात। मनसे नेहमीच परप्रांतीयांच्या संदर्भात आंदोलन करत आलेली आहे, मग आता हेच परप्रांतीय नोकरीवर का ठेवले असा देखील सवाल उपस्थित केला। आता त्यांनी म्हटलं की काय माझा कुक जो आहे तो हिंदी भाषिक आहे। आता मी माझ्या कुकची ओळख करून देतो, हा दिनेश पवार। दिनेश पवार जर तुम्ही म्हणाल की हा परप्रांतीय आहे तर मग बौद्धिक दिवाळखोरी कोणाची हे त्यांनी एकदा सांगावं। बरं, तुम्ही बोलून बघा त्याच्याशी। बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की इंदुरी चॅट हे दुकानाचं नाव देखील तुम्ही या ठिकाणी मराठीतून लिहिलं असल्याचं बघायला मिळत आहे, मात्र इंदुरी या शब्दावर आक्षेप घेतला असं वाटतं। पूर्ण नाव जर आपण बघितलं तर इंदुरी चॅट आणि बरंच काही। आणि इंदोर ही मुळात जे शहर आहे हे ज्यांनी विकास केला तो मराठी माणूस आहे। त्यांचं नाव मल्हारराव होळकर, त्यांच्या पुढे यशवंतराव होळकर, नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर। हे काय परप्रांतीय आहे? त्यांनी विकास केलेलं शहर आहे, त्याचं नाव मिटवलं तर मला अभिमान असला पाहिजे मराठी म्हणून। पण जसं आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर इंदुरी चॅटच्या निमित्तानं भाजपने जरी मनसेला ट्रोल केलं असलं तरी इंदोरचा इतिहास या निमित्तानं संदीप देशपांडे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला बघायला मिळत आहे। मराठी माणसाचं त्या ठिकाणी असलेलं अस्तित्व आणि मराठी माणसानं नेमकी काय किमया इंदोरमध्ये केली आहे आणि कशी खरं तर ही इंदुरी चॅटची एकूणच डिश या निमित्तानं तयार झालेली आहे हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। शिवाय बौद्धिक दिवाळखोरी संदर्भात भाजपच्या प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलंय। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।